रामकृष्ण हरी. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. पांडुरंग परमात्मा आणि आज या आषाढी एकादशीच्या पर्व काळावर जमलेले सर्व देवाचे आवडते भक्त वारकरी, सर्व संत मांदियाळी आणि दुरून आलेले सर्व भक्ती प्रेमान त्या ठिकाणी भारावून गेलेले सर्व वारकरी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी, पंढरीच्या दर्शनासाठी, पुंडलिकाच्या दर्शनासाठी, चंद्रभागेच्या दर्शनासाठी जे वारकरी या पंढरीला आले त्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या ह्या सेवेला सुरुवात करूया. गेली 9 भाग आपण वारी पंढरीची यावर चिंतन करतो आहोत आणि आजचा हा 10वा भाग. आणि या 10व्या भागामध्ये सेवा करत असताना, ही सेवा आपल्या समोर ठेवत असताना, आज या पर्व काळाच्या दिवशी आपण सर्व पंढरीत आहोत. बघा, मीही पंढरीत आहो, आपणही पंढरीत आहात. आणि काही कारणामुळे काही येऊ शकले नसतील, ते आपापल्या घरी असतील, कामी असतील, अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नसणार, ते सुद्धा मनाने पंढरीत आहेत. त्यांच्याही पायी दंडवत, सर्वांच्या चरणी दंडवत, सर्वांच्या चरणी दंडवत. आणि पांडुरंग परमात्म्याची सेवा म्हणून आपली ही वारी पंढरीची ही जी चिंतन मालिका, पुष्प मालिका आहे, त्यातलं हे 10वं पुष्प. त्या 10व्या चिंतनासाठी आज घेतलेला अभंग, तुकोबारांच्या ज्या अभंगावर आपल्याला चिंतन करणार आहोत, तो पंढरी महात्म्य सांगणाराच, वारकऱ्याचं महात्म्य सांगणारा तो अभंग आहे. तो अभंग आपल्या समोर ठेवतो. सर्वांच्या परिचित असा अभंग आहे, आपल्या समोर ठेवतो आणि थोडक्यात चिंतन करतो. कारण आज आषाढी एकादशीचा दिवस आहे. सर्वजण आपापल्या पद्धतीने भगवंताची सेवा करण्यासाठी, कोणी कीर्तन ऐकतोय, कोणी प्रवचन ऐकतोय, कोणी मंदिराच्या बाजूला कळसाचं दर्शन घेतोय, कोणीतरी बारीमध्ये लागलाय, कोणी चंद्रभागेचं स्नान करतोय, कोणी संतां नगर प्रदक्षिणा करतोय. प्रत्येक जण इथे आपापल्या कार्यामध्ये त्या ठिकाणी रत आहे. पण प्रत्येकाचं ध्येय एकच आहे, या पांडुरंगाची सेवा घडावी महाराज. आणि म्हणून थोडक्यात आपण सेवा आटोपणार आहोत. अभंग असा आहे. पंढरीचे वार करी, पंढरीचे वार करी, ते अधिकारी मोक्षाची, ते अधिकारी मोक्षाचे. पुंडलिकादी धलावर, पुंडलिकादी धलावर, करुणा करे विठ्ठले, करुणा करे विठ्ठले. पुंडलिकादी धलावर, पुंडलिकादी धलावर, मुढ पापी जैसे तैसे, मुढ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावूनी, उतरी कासे लावूनी. पुंडलिकादी धलावर, पुंडलिकादी धलावर, तुका मने खरे झाले, तुका मने खरे झाले. एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या. पुंडलिकादी धलावर, पुंडलिकादी धलावर, करुणा करे विठ्ठले, करुणा करे विठ्ठले. पुंडलिकादी धलावर, पुंडलिकादी धलावर. अशी आजची आपली वारी पंढरीची 10व्या भागाची सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना आपण सेवेला निवडलेला अभंग, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाची. पंढरीचे वारकरी हे मोक्षाचे अधिकारी आहेत, असं तुकोबाराय सरळ सरळ या अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. आता मी जास्त विस्ताराने वारकरी, पंढरीचे वारकरी कोण, मोक्ष काय, अधिकारी काय यावर बोलण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे
मागच्या 2 भागामध्ये आपण चिंतन करत असताना होय होय वारकरी, त्यावेळेला वारकऱ्याचा विचार केला. वारकरी कुणाला म्हणावं, वारकऱ्याची अंतर्लक्षणं काय आहे, वारकऱ्याची बाह्य लक्षणं काय आहे. असे हे वारी करणारे पंढरीचे वारकरी ते मोक्षाचे अधिकारी आहे. म्हणजे पंढरीच्या वारकऱ्याचा अधिकार काय आहे, ते मोक्ष प्राप्त करू शकतात असा त्यांचा अधिकार आहे. कुठलीही गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी त्या ठिकाणी अधिकार असावा लागतो महाराज, नाही का. मेडिकलला ऍडमिशन मिळवायचे, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवायचे, काय पाहिजे, काहीतरी पर्सेंटेज तुमचं काय ते आजकाल काय नीट जेई वगैरे काय ते असल्याशिवाय, तो अधिकार प्राप्त केल्याशिवाय ऍडमिशन मिळते का, मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल इंजिनिअरिंग आणि मेडिकल शिक्षणाच्या बाबतीत असेल, नोकरीचा विषय घ्या. कुठली नोकरी तुम्हाला पाहिजे, कलेक्टर बनायचं आहे, मग कलेक्टर काय 10वी पास झालं का कलेक्टर बनतो का, अधिकार असावा लागतो. काय अधिकार पाहिजे, त्यांना IAS बनावं लागेल. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी अधिकार असावा लागतो, नाही का. मग प्रत्येक गोष्टीला जर काहीतरी अधिकार असावा लागतो, तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी काय अधिकार असावा लागतो, त्यालाही अधिकार पाहिजे ना. पण महाराज, पंढरीचे वारकरी त्या अधिकाराचे आहेत का. तुकोबाराय म्हणतात, शंका घेण्याचं कारण नाही, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. त्यांचं क्वालिफिकेशन, मोक्ष प्राप्ती करता काय क्वालिफिकेशन पाहिजे, मोक्ष पाहिजे तुम्हाला, मुक्ती पाहिजे, क्वालिफिकेशन काय हवं, एज्युकेशन काय हवं, शिक्षण काय हवं, तुमचं सामर्थ्य काय हवं. तर महाराज म्हणतात, तो पंढरीचा वारकरी असावा. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाची, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. महाराज म्हणतात, ते पंढरीचा वारकरी जर असेल तर तो मोक्षाचा अधिकारी आहे. का हो, पंढरीचे वारकरी कुणाला म्हणावं, आपण विचार केलाय कुणाला म्हणावं. बरं, वारकरी म्हणजे काय, वारकरी म्हणजे वारंवार करोती इति वारकरी. वारंवार ज्या प्रभूच्या दर्शनासाठी जो जातो, ज्याला वारी आली की दुसरं काहीही आवडत नाही, त्याला एकच आवडते, पंढरीला जावं. जावे पंढरीशी आवडी मनासी, जावे पंढरीशी आवडी मनासी. कधी कधी एकादशी आषाढी. महाराज, आषाढी एकादशी कधी आहे आषाढी एकादशी, आणि मी कधी पंढरपूरला जातो अशी ज्याची आर्त इच्छा असते तो वारकरी. बरं, 1 वर्ष गेल्यावर संपलं का त्याचं, नाही, पुन्हा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. त्याचा नेमच आहे तो. आषाढी आली की पंढरीला, कार्तिकी आली पंढरीला, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आण नाही, त्याने मनाचा निश्चय केला की आषाढी आणि कार्तिकीला मी पंढरीतच राहणार. अहो, काही लोकांचा एवढा निश्चय आहे, तुम्हाला सांगतो का मेलो तर मी पंढरीतच मरणार, पण वारी चुकणार नाही. अशा निश्चयाचे काही निष्ठावंत वारकरी आहे महाराज. ते वारकरी महाराज म्हणतात, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. असे वारकरी जे न चुकता पंढरीला जातात, ते म्हणतात, वारी चुकून येदी हरी. काही झालं, भिकारी होईल पण पंढरीच्या वारीला जाईल. मग याचा अर्थ भिकारी होऊन पंढरीला जायचं का, नाही, असा अर्थ नाही. भिकारी झालो तरी चालेल. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, होईन भिकारी, होईन भिकारी पंढरीचा वार करी. काही झालं तरी पंढरीची वारी कर, हा ज्याचा नेम आहे, हा ज्याचा धर्म आहे, भगवान विठ्ठल ज्याचं दैवत आहे, माऊली ज्ञानोबाराय यांना जो गुरु मानतो, त्यांना संत आणि तुकोबाराय आदी सर्व वारकरी संप्रदायाच्या संतांना जो आपलं मानतो,
जो ज्ञानेश्वरी वाचतो, जो तुकोबांची गाथा वाचतो, जो नाथ महाराजांचं भागवत वाचतो, जो नामचिंतन करतो, तो वारकरी. महाराज म्हणतात हा ज्याचा नेम आहे, हाती माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. तुकोबाराय म्हणतात हाच आमचा नेम आहे, हाच आमचा धर्म आहे. हाती माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. उपासना काय? कोणती उपासना? हेची माझी उपासना, हेची माझी उपासना, लागो संतांच्या चरण, लागो संतांच्या चरण. हेची माझी उपासना, लागो संतांच्या चरण. हाची माझा नेम धर्म, मुखी विठो. ज्याच्या मुखामध्ये नेहमी नेहमी विठ्ठलाचं नाव आहे, नेहमी विठ्ठलाचा नाम जप जो करतो, जो वारी नेमानं करतो, असा तो, त्याला म्हणायचं पंढरीचा वारकरी. आणि महाराज म्हणतात असा हा पंढरीचा वारकरी, तो अधिकारी मोक्षात, तो अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षा, तो अधिकारी आहे मोक्षाचा, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आता मोक्षाचा अधिकार एवढा सोपा आहे का? कुणालाही मोक्ष मिळेल? पंढरपूरचे वारकरी खूप ज्ञानी आहेत का? अहो सर्व गरीब, श्रीमंत, अशिक्षित, शिक्षित, एरे गबाळे, आंधळे, पांगळे, लंगळे, गरीब, कुठल्या जातीतले, कुठल्या धर्मातले, कुठल्या पंथातले, कसेही, पण महाराज म्हणतात ते मोक्षाचे अधिकारी आहेत. का हो? कारण पुंडलिकरायाला भगवान पांडुरंगाने तसा वरच दिला. तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात पुंडलिकादी धलावर, पुंडलिकादी धलावर, करुणा करे विठ्ठले, करुणा करे विठ्ठले. पुंडलिकादी धलावर, महाराज म्हणतात पुंडलिकादी धलावर, करुणा करे विठ्ठले. मुळात पांडुरंग परमात्मा हा पंढरीला आला कसा? आपल्याला सर्वांना माहिती आहे कथा, जास्त खोलात जाऊन कथा सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु पुंडलिकरायांच्या आई वडिलांची सेवा बघून पंढरीनाथ महाराज म्हणजे विठ्ठल भगवंत तिथे त्या ठिकाणी प्रगट झाले. हा विठ्ठल भगवान आला कुठून? द्वारकेहून. द्वारकेहून सरळ सरळ भगवान पांडुरंग कसे आले, काय आले, रुक्मिणी कुठे गेली, दिंडोरीवन काय वगैरे, हा मोठा इतिहास आहे. पण भक्त पुंडलिकासाठी भगवान पंढरीला आले आणि आई वडिलांच्या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून त्याने वीट फेकली आणि विटेवर उभा आहे. महाराज अजूनही तो तिथेच उभा आहे. म्हणून पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, तुका म्हणे मातु धन्य त्याची. पुंडलिकासाठी अजूनही, पुंडलिकासाठी पुंडलिकाने तिथे उभा केला. आणि पुंडलिकाला देवाने विचारलं, पुंडलिका काहीतरी माग न, तुला वर देतो. पुंडलिकराय म्हणता खरंच देशील का? हो हो देतो. काय पाहिजे तुला? मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे का, साम्राज्य पाहिजे, राज्यपद पाहिजे, वैकुंठ पाहिजे, कैलास पाहिजे, ब्रह्मपद पाहिजे, माझं स्वरूप पाहिजे, कैवल्य रूप पाहिजे, मुक्ती मोक्ष काय 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 पाहिजे सांग की. पुंडलिकराय म्हणतात देवा मला काहीच नको, पण एक सांगू का, इथं जो तुझ्या दर्शनाला येईल तू किती काही पापी असू दे, मूर्ख असू दे, मूढ म्हणजे मूर्ख, पापी, पापीचा अर्थ आपल्याला माहिती आहे, मूढ पापी जैसे तैसे. अरे कसाही असू दे, पापी असू दे, मूर्ख असू दे, अतिमूर्ख असू दे, नालायक असू दे, पण त्याला आहे ना देवा त्याचा उद्धार कर. मूढ पापी जैसे तैसे उतरी काचे लावूनी पुंडलिकादी धलावर, पुंडलिकादी धलावर. कोणी येऊ दे, कुठल्याही जातीतला, कुठल्याही धर्माचा, सकाळाशी येते आहे अधिकार. नर असू दे नर अथवा नारी, हो का दुराचारी. कोणी कोणी कोणी, वर्णाभिमान विसरली ते आपल्याला माहिती आहे ना. कोणी असू द्या, कसाही असू द्या, तो जर इथे आला ना त्याचा उद्धार करणार असा मला वर दे. पुंडलिकराय अहो काय मागताय तुम्ही? देव म्हणतो असं कुठं मागणं असते का? कसं शक्य आहे हो? कुणाचाही उद्धार हो, कुणाचाही तुझ्या जवळ आला, तुझं दर्शन घेतलं की त्याचा उद्धार झालाच पाहिजे, तुझी जबाबदारी आहे.
बापरे, हा वर तर खूप कठीण आहे. पण देव हा करुणाकर आहे महाराज, भक्त वत्सल आहे, दिनाचा सोयरा आहे ना, दिनाचा सोयरा पांडुरंग. भक्त वत्सल आहे तो. भक्ताच्या कैवाराने तो अवतार घेतो. भक्ताच्या कैवारे कष्टली विठ्ठले, नाही का? तो भक्ताच्या कैवाराला धावून येतो, भक्तासाठी कधीही धावून येतो. आणि मग पुंडलिक रायांसारख्या भक्तांनी मागितलेलं देणार नाही का महाराज? अशक्य कोटीतलं मागणं मागितलं पुंडलिकरायांनी, आणि पुंडलिकरायांनी तुमच्या आमच्यासाठी ते मागितलं की मुढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. कोणीही असू दे, कसाही पातकी असू दे, पण तो इथं आला ना तुझ्याजवळ, तुझ्या दर्शनाच्या इच्छेने आला ना, मग त्याला उतरी कासे लावणी, त्याला जवळ घे आणि त्याचा उद्धार कर. शेवटी देवाने सांगितलं, पुंडलिकराय, अहो तुम्ही मला इथं बोलावलं, तुमच्यासाठी मी इथं आला, तर तुम्ही मागताय तर दिलं बघा. पुंडलिकाला दिलं, वरच देऊन टाकला महाराज. पुंडलिका दिदलावर करुणाकर विठ्ठले, पुंडलिका दिदलावर पुंडलिका दिदलावर, पुंडलिका दिदलावर करुणाकर विठ्ठले, मुढ पापी जैसे तैसे उतरी कासे धरून. म्हणजे कोणीही असू द्या, पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेला ना गेला की महाराज त्याला मुक्ती मोक्ष मिळाला असं समजा. महाराज म्हणतात ना, आता जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी भाक. किंवा जन्माला आल्याचं सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. त्याला बघितलं ना, त्याला एकदा बघितलं रे, बघितलं की जीवाचा उद्धार होतो, मोक्ष प्राप्ती होतो. म्हणून महाराज म्हणतात, पंढरीला येणारे जे पंढरीचे वारकरी आहेत ना, ते अधिकारी मोक्षाची, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाची, ते अधिकारी मोक्षाची, ते अधिकारी मोक्षाची. अहो पुंडलिकरायांनी असा वर मागितल्यामुळे तर तुकोवर आहे. पुंडलिकरायांना धन्यवाद देतात. पुंडलिकराय, तुम्ही जे मागितलं ते कोणीच मागितलं नसतं हो. कोणीही असू द्या, मूढ पापी, सर्वांचा उद्धार हो, सर्वांचा उद्धार. म्हणून तुकोवर आहे. पुंडलिकरायांना धन्यवाद देतात. पुंडलिकरायांना म्हणतात, पुंडलिकराय धन्य पुंडलिका बहु बर्वे केले, धन्य पुंडलिका बहु बर्वे केले, निधान आणिले पंढरी. नकरी आळस आलिया संसारी, पाहे पा पंढरी भुवैकुंठ. पंढरीला भुवैकुंठ केलं कोणी? पुंडलिकरायांनी. महाराज, सर्वात उत्तम क्षेत्र, तीर्थ आणि देव कुठे असेल? महाराज म्हणतात, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, शास्त्राणी अभाव निवडिला. विष्णू पद गया, राम राम काशी, अवघे पाया पाशी, विठोबाच्या. या पंढरीच्या वारकऱ्याने एकदा पंढरीला गेलं महाराज, आणि भगवंताचं दर्शन जरी झालं नाही ना, तरी तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. नुसतं कळसाचं जरी दर्शन झालं तरी महाराज म्हणतात, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ नाश अहंकाराचा. आणि म्हणून असं सामर्थ्य पंढरीचं असल्यामुळे महाराज, पाप तर जातेच जाते, अवघे जेणे पाप नाशे ते गडे पंढरीशी. अवघ पाप नाहीच होते महाराज. अहो नुसतं पंढरी एवढं जरी म्हटलं तरी महाराज म्हणतात, पंढरी म्हणता पापाची बोरी, पापच निघून जातं महाराज. तेव्हा अशा पंढरीचा वारकरी जो आहे, तो पंढरीचा वारकरी मोक्षाचा अधिकारी आहे. महाराज म्हणतात, ते अधिकारी मोक्षाचे. कारण पुंडलिकरायाला तसा वर दिला, आणि पुंडलिकरायाला वर दिल्यामुळं भगवान पांडुरंग परमात्मा पंढरीला आले, आणि पंढरीला आल्यामुळं वैकुंठ जे आहे ते पंढरीला भूवैकुंठ म्हणलं, नाही का? वैकुंठा जावया तपाचे सायास. वैकुंठाला जायला अनेक तप करावे लागते, पण पंढरीला जायला तप करावं लागतं का महाराज? म्हणून पंढरीला जा. सर्व संत महात्मे सांगतात, मना जाय, मना तिथे जा, माझे मन तेथे वसो.
नाही का? प्रत्येक संतांनी सांगितलं पंढरीला जा, पंढरीला जा. त्याचं कारण ते आहे सोप आणि सुलभ साध. तुका म्हणे सोपी केली पायवाट. सोपी पायवाट आपल्याला दाखवली की पंढरीला जा, पंढरीनाथाचे भक्त व्हा, पांडुरंग परमात्म्याला शरण जा. त्यांनी काय होईल म्हणे? मुक्ती मिळेल का? महाराज काय सांगता? भुक्ती मुक्ती फुकाटसाठी. भुक्ती मुक्ती फुकाटसाठी. कोणी त्याकडे न पाहे रे, कोणी त्याकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. अहो भुक्ती मुक्ती काय घेऊन बसलात? संत सज्जनी मांडिले दुकान. आमच्या संत महात्म्यांनी सांगितलं ना हो, पंढरी हाट आहे, पंढरी पेठ आहे, आणि पंढरीला दुकान मांडलं. काय दुकान मांडलं? संत सज्जनी मांडिले दुकान. जे जया पाहिजे ते आहे रे. काय पाहिजे तुम्हाला? भुक्ती पाहिजे, भुक्ती मिळेल. भुक्ती म्हणजे संपत्ती समजा, ते पाहिजे तेही मिळेल. मुक्ती अरे फुकट. भुक्ती मुक्ती फुकाटसाठी. कोणी त्याकडे न पाहे रे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. सर्वच मिळते महाराज, सर्वच मिळते. भुक्ती मुक्ती सर्वच मिळते. कारण त्या वारकऱ्याचा अधिकारच तो आहे. कारण पुंडलिकरायाने असा वरच मागितला. पुंडलिका दिधलावर. देवाने पुंडलिकरायाला वर दिला. पुंडलिकराय तुम्ही म्हणता म्हणून इथे कोणी जरी आला तरी त्याला मुक्ती मी मिळवून देईल. म्हणून तुकोबाराय म्हणतात पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. महाराज खरंच झालं का असं? तुकोबाराय म्हणतात अहो पुंडलिकरायांसारख्या संतांनी हे मागितलं ना, मग त्या संतांनी मागितल्यावर ते खोटं होईल का? तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे खरे झाले, नाही का? तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. पुंडलिका दिदलावर करुणा करे विठ्ठली. या अभंगावर चिंतन मोठं चिंतन आहे. खूप चिंतन आहे अभंगावर होऊ शकतं. पण एक गोष्ट सांगतो आणि चिंतन थांबवतो. पंढरीचे वारकरी हे जर मोक्षाचे अधिकारी आहे असं जर आपण म्हणत असल तर मग वेदांनी, शास्त्रांनी, श्रुतींनी आणि सर्व महात्म्यांनी जो मोक्ष प्राप्तीसाठी जे उपाय सांगितले ते चुकीचे आहेत असा त्याचा अर्थ होईल की नाही? कारण मोक्ष प्राप्तीसाठी तुम्हाला विवेक, वैराग्य, शम, दम हे सर्व समादिष्ट आले, नाही का? मुमुक्षत्व ह्या सर्व गोष्टी लागतात की नाही? लागतात. मग हे सर्व लागत असताना हे कुठलंही साधन न करता जर तुकोबाराय म्हणतात का नुसतं पंढरीचे वारकरी बनण्यानं मोक्ष प्राप्ती होते किंवा ते मोक्षाचे अधिकारी होते, तर मग शास्त्र सिद्धांताला, वेद सिद्धांताला, श्रुती सिद्धांताला बाधा आल्यासारखं वाटते, नाही का? पण अर्थ तसा नाही महाराज. एक सांगू का? मोक्षाचे अधिकारी पंढरीचे वारकरी आहेत म्हणजे काय? पंढरीचे वारकरी बना, आपोआप मोक्ष हातील का हो? कारण वारकऱ्याचे लक्षणं सांगत असताना होय होय या होय होय वारकरी या अभंगावर तर आपण चिंतन ऐकलं तर आपल्या लक्षात येईल वारकरी होणंही एवढं सोपं नाही. आपण जेवढं सोपं समजतो तेवढं वारकरी होणं सोपं आहे का महाराज? वैष्णव होणं तेवढं सोपं आहे का? वैष्णव तर त्याला म्हणावं, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, नाही का? भानुदास महाराज वारकरी होते. भानुदास महाराजांना पांडुरंग परमात्म्याची मूर्ती कर्नाटकात नेली माहिती आहे आपल्याला, आणि आणताना काय झालं? तिथे सुळावर चढवण्याचा घात घातला गेला. देवानी परीक्षा बघितली, पण भानुदास महाराजांनी काय सांगितलं? आकाश जरी पडलं, आकाश वरपटोप आहे, आकाश जरी माझ्यावर पडलं, वड वाडळ त्रिभुवनी खाय, तरी मी तुझी चाण व्हाईल का विठोबा. अशा प्रकारचा निष्ठावंत जर असला तर तो वारकरी आहे महाराज. आणि म्हणून असे जे वारकरी बनतात, असं वारकरी बनण्याचं जे
जी साधनं आहे त्या साधनेनं खरोखर तो अधिकार प्राप्त होतो की मोक्ष मिळू शकेल. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. कारण वारकऱ्याचं अंतर्लक्षण सांगताना आपण नाथ महाराजांचा तो अभंग बघितला होता का, हृदयी कळवळा वैष्णवांचा. नाथ महाराजांनी नुसतं बाह्य लक्षण सांगितले का? नाथरायांनी बाह्य लक्षण सांगत असताना तुळशी माळा गळा, गोपीचंदन टिळा सांगितलं, पण अंतर्लक्षण सांगत असताना हृदयी कळवळा वैष्णवांचा किंवा नेहमी सदा नामचिंतन आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार नामचिंतन भगवंताची भक्ती भगवंताचं स्मरण हे करणं म्हणजे वारकरी होणं. आणि हे करणं एवढं सोपं नाही. म्हणजे अवघड आहे का? तेवढं अवघडही नाही, पण संत महात्म्यांच्या कृपेने आपल्याला ते करता येईल महाराज. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मंडळींनी आपल्याला उपदेश केला की बाबा रे, पंढरीचा वारकरी बन, तुला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी मोक्षाचा अधिकारी होशील. कठीण आहे मोक्ष हो, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही, मुक्ती प्राप्त होत नाही. हे जरी खरं असलं तर तुला मुक्ती आणि मोक्षाचा अधिकार प्राप्त होईल. कधी? तुला पंढरीचा वारकरी बनावा लागेल. आणि पंढरीचा वारकरी बनत असताना बाह्य लक्षणाने युक्त झालेला पंढरीचा वारकरी हळूहळू अंतर्लक्षणाने सुद्धा त्या ठिकाणी परिपूर्ण होईल. आणि मग हा परिपूर्ण झालेला पंढरीचा वारकरी नक्कीच मोक्षाचा अधिकारी होईल. त्यात कुठलाही बाधा नाही, कुठल्याही शास्त्राच्या वाक्याला, शास्त्राच्या विधानालाही बाधा येणार नाही. कारण असा हा अंतर्लक्षणाने युक्त शुद्ध बनलेला वारकरी खऱ्या अर्थानं शास्त्राने सांगितलेल्या मोक्षाच्या अधिकाऱ्याच्याच जोडीचा बनत असतो. तो वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे, असे वारकरी अधिकारी मोक्षाचे आहेत. महाराज म्हणतात पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. अशा या पंढरी पांडुरंगाच्या चरणी आजची सेवा अर्पण करत असताना पंढरी आता पांडुरंगाला प्रार्थना करूया, पांडुरंगा अशीच वारी आमच्याकडून करून घे. मोक्षाचा अधिकारी वगैरे ते काय असेल ते तुझं तू बघ. आम्ही मूढ आहो, आम्ही अधिकारी नाही. आम्ही मूर्ख आहो, आम्ही अधिकारी नाही. आम्ही पापी आहो, आम्ही पुण्यवान नाही. आम्ही अतिमूर्ख आहो. आम्हाला देव कळत नाही, आम्हाला धर्म कळत नाही, आम्हाला शास्त्र कळत नाही, आम्हाला वेद कळत नाही, आम्हाला श्रुती कळत नाही, आम्हाला काहीच कळत नाही. फक्त आमचा विश्वास आमच्या माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं त्यावर आहे, तुकोबारायांनी सांगितलं त्यावर आहे, एकनाथ महाराजांनी सांगितलं त्यावर आहे. त्यांनी सांगितलं ना आम्हाला आल्यानो संसारादारे पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग, आम्ही त्यावर फक्त विश्वास ठेवतो आणि तुझ्या दर्शनाला येतो. इथून पुढची जबाबदारी तुझी. आणि असं म्हटलं की मग तुकोबारायांच्या शब्दामध्ये तो अधिकारी बनतो मोक्षाचा. ते अधिकारी मोक्षाची, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाची. आजची ही आषाढी एकादशीच्या शुभ पर्वावरची ही सेवा सर्व वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करत असताना पंढरीत जमलेल्या सर्व वारकऱ्यांना नमन करतो, त्यांना दंडवत करतो. आणि जे काही कारणामुळे येऊ शकले नाहीत त्यांनी हे चिंतन ऐकत असताना आपलं मनामध्ये पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर क्षणभर तरी आणली तरी त्यांना दर्शन झाल्यासारखं भाग्य मिळेल, पुण्य मिळेल अशी मला खात्री आहे. तेव्हा सर्व वारकऱ्यांना एकादशीच्या पर्वावर शुभेच्छाही देतो आणि नमस्कार सुद्धा करतो. झालेली सेवा सर्व संत महात्म्यांच्या चरणी अर्पण करूया. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये, कारण उद्या द्वादशी आहे. द्वादशीला सुद्धा आपण पंढरी महात्म्याचं एक चिंतन करू, वारी पंढरीची भाग 11 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आपण एक संतांचं आपलं ठरल्याप्रमाणे भजन करूया. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम,
एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय।